या व्हिडिओमध्ये आपण आपत्तीच्या विविध टप्प्यांवर चर्चा करणार आहोत. आपण याचे प्रामुख्याने 3 टप्प्यात विभाजन करू शकतो. आपत्ती येण्यापूर्वी, आपत्तीच्या दरम्यान आणि आपत्तीनंतर. आपत्ती येण्यापूर्वीच्या काळात 2 महत्त्वाच्या अवस्था असतात. आपत्तीपूर्वीचा काळ आणि इशारा काळ. चला तर मग या प्रत्येक अवस्थेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. सर्वात आधी आपण आपत्तीपूर्वीचा काळ बघूया. हा काळ म्हणजे पूर्वतयारीची वेळ असते. या काळात आपत्ती येण्याची शक्यता किती आहे याचा अंदाज घेतला जातो. उदाहरणार्थ इथे आपण बघू शकतो, वादळ येणार आहे की नाही याची शक्यता शोधण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. चक्रीवादळ किंवा टोर्नाडो यांसारख्या काही आपत्तींचा आपण आधीच अंदाज बांधू शकतो. त्यामुळे अशा आपत्तींची शक्यता आधीच ओळखून त्याप्रमाणे पूर्वतयारी करणं केव्हाही चांगलं ठरतं. यानंतरची अवस्था म्हणजे इशारा काळ. या टप्प्यावर आपण धोके कमी करण्याचा किंवा विमोचनाचा प्रयत्न करतो. एकदा का आपल्याला आपत्ती येण्याची दाट शक्यता समजली की त्याबद्दल सर्वांना सूचित करणं आवश्यक असतं. यामुळे लोक मानसिक आणि इतर सर्व दृष्टींनी आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज होतात. जर एखाद्या विशिष्ट भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज असेल तर ते काम आपत्ती येण्यापूर्वीच केलं जाऊ शकतं, जेणेकरून लोकांचं रक्षण होईल. आता आपण आपत्तीच्या वेळी येणाऱ्या टप्प्याकडे वळूया, ज्याला आणीबाणीची अवस्था म्हणतात. आपत्ती सुरू असताना आपण तिला जो प्रतिसाद देतो त्यावरूनच याला प्रतिसाद काळ असंही म्हटलं जातं. या काळात आपत्तीग्रस्त लोकांचा शोध घेणे आणि त्यांचे प्राण वाचवणे किंवा बचाव कार्य करणे हे सर्वात महत्त्वाचं असतं. लोकांना आपत्तीजनक भागातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, चक्रीवादळ सुरू असताना तिथल्या लोकांना बाहेर काढून त्यांना वैद्यकीय मदत किंवा अन्नाचा पुरवठा केला जातो. आता शेवटचा टप्पा म्हणजे आपत्तीनंतरचा काळ. या टप्प्यावर आपण आपत्तीतून सावरण्याचा आणि पुनरुत्थानाचा प्रयत्न करत असतो. एकदा का आपत्तीचा आघात संपला की आपण सर्व गोष्टी पुन्हा पूर्ववत करण्याच्या कामाला लागतो. आता इथेच बघा, या व्हिडिओमध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झालेला आहे. अशा वेळी तो ढिगारा हळूहळू बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा केला जातोय. आपण सार्वजनिक सोयीसुविधा पुन्हा सुरू करतो, जसे की टेलिफोन सुविधा किंवा मोबाईल टॉवरची दुरुस्ती करणे, रस्ते दुरुस्त करणे, अन्न पुरवठा सुरळीत करणे आणि वीज पुरवठा पुन्हा सुरू करून जनजीवन सामान्य करण्यावर आपण भर देतो. यानंतर आपण पुनर्निर्माण अवस्था सुरू करतो. आपत्तीत उद्ध्वस्त झालेले रस्ते, पूल आणि इमारती आपण पुन्हा बांधायला घेतो. हा आपत्ती व्यवस्थापनातला शेवटचा टप्पा आहे. कधीकधी हे पुनर्निर्माणाचं काम पूर्ण होऊनही सर्व काही पूर्वीसारखं सामान्य व्हायला महिने किंवा वर्षानुवर्षाचा काळही लागू शकतो. तर हे होते आपत्तीपूर्वीचे, आपत्तीच्या वेळचे आणि आपत्तीनंतरचे विविध टप्पे, जसं की आपण इथे बघू शकतो. आपण याचा थोडक्यात सारांश पाहूया. सर्वात आधी येते पूर्वतयारीची अवस्था, जिथे आपण संभाव्य आपत्तीसाठी सज्ज होतो. त्यानंतर इशारा काळ येतो, जिथे लोकांना सतर्क करून त्यांचं स्थलांतर केलं जातं. मग येते प्रतिसाद अवस्था, जी आपत्ती सुरू असतानाची असते. यात बचाव कार्य, अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवली जाते. आणि सर्वात शेवटी पुनरुत्थानाचा टप्पा येतो, ज्यात आपण जे गमावलं आहे ते पुन्हा मिळवण्याचा आणि जे नष्ट झालं आहे त्याचं पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओसाठी इतकंच. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.